तयार झाला आहे आपला चमचमीत मसालेदार आणि चविष्ट मटार आणि पनीरचा खिमा. नक्की ट्राय करा आणि आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स. गुड इव्हनिंग फ्रेंड्स, कसे आहात? आज मी बनवणार आहे मटारचा खिमा. मटारचा खिमा बनवण्यासाठी इकडे मी चॉपरमध्ये मटार असा बारीक करून घेतलेला आहे. इकडे लागणार आहे एक मोठा कांदा, एक मोठा टोमॅटो कापून घेतला आहे, कोथिंबीर आहे, जिरं, मोहरी, हिंग आहे आणि मोठ्या 7-8 पाकळ्या लसूण आहे. आपल्याला आणखी मसाले लागणार आहेत. धना जिरा पावडर, हळद, तिखट लागेल आणि आपल्याला भाजीला फोडणी मारण्यासाठी तेल लागेल. फ्रेंड्स, मी फोडणी मारण्याच्या अगोदर मला एक काहीतरी सांगायचं आहे. मला FBवरून एक अशी कमेंट आली की तुमचा आवाज खूप मोठा आहे. हां, माझा आवाज मोठा आहे, पण तो एका घटनेमध्ये माझा आवाज मोठा झालेला आहे. मला गेल्या जानेवारी महिन्यापासून मला हा आवाजाचा त्रास आहे. माझा आवाज क्लिअर येत नाही आणि मोठा येतो. तर एका व्यक्तीने मला असं बोलला ना, मन असं दुखावल्यासारखं झालं. तर प्लीज तुम्ही फक्त व्हिडिओ बघा, आवाजाकडं लक्ष देऊ नका. आवाज मोठा आहे आणि मी काय साहित्य सांगते किंवा काय पदार्थ, कोणत्या पदार्थाचं नाव घेते हे व्यवस्थित ऐकायला येतं आहे. त्यामुळे आता आपण मटारच्या खिम्याला फोडणी घालणार आहोत. फोडणीसाठी इकडे मी मोठे 2 चमचे तेल घातलेलं आहे आणि आता आपण घालूया जिरं, मोहरी आणि हिंग. आता घालते लसूण. लगेच घालूया कांदा. कांदा आणि लसूण एकत्रच तळून घ्यायचा. आत्ता घालूया हळद. हळद घालून छान परतूया. आत्ता घालूया 2 प्रकारचे तिखट आहेत. एक कलरसाठी एक तिखट, धना जिरा पावडर आणि गरम मसाला आणि छान मिक्स करून घेऊया. मगाशी मी बोलायला विसरली, मी मटार आणि पनीर खिमा बनवणार आहे. तर पनीर मी फ्रीजमध्येच ठेवलं होतं, त्यामुळे मला पनीरची आठवण झाली नाही. तर पनीर बारीक मी कट करून घेतलेलं आहे. आत्ता आपण फोडणीमध्ये पनीर परतून घेऊया. आत्ता घालूया कांदा खोबऱ्याचं वाटण. पनीर तेलामध्ये छान फ्राय झालेलं आहे. आत्ता घालूया टोमॅटो. थोडंसं पाणी घालूया आणि पाणी घालून टोमॅटो मऊ करून घेऊया. आत्ता घालूया एक छोटा चमचा आलं लसूण पेस्ट. आपण फोडणीमध्ये लसूण वापरलेलं आहे आणि आलं लसूण पेस्ट मी आत्ता घालत आहे. छान परतून घेऊया. हे बघा, आता टोमॅटो छान मऊ झालेला आहे. आता घालते बारीक केलेला मटार. मटार आपण तेलावरती परतून घेऊया. आता मी ग्रेव्ही थोडीशी ठेवणार आहे, तर आपल्याला हवं त्या प्रमाणात, तुम्हाला पातळ करायचं तरी करू शकता. मी थोडीशी ग्रेव्ही ठेवणार आहे चपातीसोबत खाण्यासाठी. आता घालूया चवीप्रमाणे मीठ. इकडे मी कसुरी मेथी घेतलेली आहे 1 चमचा. मी हातावरती अशी क्रश करून घेतलेली आहे, ती घालूया. कसुरी मेथी घालताना थोडीशी चोळून घाला. कसुरी मेथीमुळे ना प्रत्येक भाजीचा स्वाद छान लागतो. आता आपण चवीसाठी थोडासा माझ्याकडं मटण मसाला आहे, तो घालूया. एव्हरेस्टचा मटण मसाला आहे आणि झाकण ठेवून मी 10 मिनटं शिजवून घेणार आहे. इकडे मटार पनीरचा खिमा शिजून तयार झालेला आहे. आता आपण घालूया कोथिंबीर.